चला तर चालू असलेला सामना ओमसाई वर्सेस VVSC. प्रथमतः फलंदाजी करताना 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत हाताळल्यात. तिसरा चेंडू हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, परंतु एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ हाताळलाय. 2 धावा पूर्णत्व. पहिल्या षटकातला चौथा चेंडू कार्तिक. मोठा फटका या साईडला. 4 चेंडू चालला सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चार चेंडू 6 धावा. 5वा चेंडू कार्तिक हलक्या हाताने समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होते 7. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू कार्तिक गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी स्ट्राईकवर आहे संग्राम. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची पूर्ण धावसंख्या होते 8. मूव फॉरवर्ड. कीप रोलिंग. झूम करा सर. यावेळेला नवीन फलंदाज ओमसाई तर्फे सूरज. हलक्या हाताने टॅपच्या साह्याने डिक्लेअरच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. 2 चेंडू 9 धावांचा आतापर्यंत खेळ हाताळलाय ओमसाई संघाने. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर आहे. बॉलरचं नाव कुठे? इक्बाल. 1 बॉल 2 बॉल 3 बॉल. 3 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू इक्बाल. हलक्या हाताने पुन्हा एकदा टॅपच्या साह्याने डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 1-1च्या सरासरीने वाढती धावसंख्या 11. 4 चेंडू 11 धावा. अतिशय शांत पद्धतीचा खेळ करत असताना ओमसाई संघ. यावेळेला स्ट्राईकवर आहे सूरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली इक्बाल यांच्यातर्फे. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी करत असताना इक्बाल. उर्वरित 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात इक्बाल यांनी. एक अतिरिक्त धाव. खराब चेंडू वाईट स्वरूपात. 12 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. उर्वरित 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 13.
इथे शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. सांघिक तिसरं हाताळताना वंश VVSC. पहिला चेंडू हलक्या हाताने क्रीजवर खेळून काढलाय. चेंडूला सूरज यांनी 14. एक चेंडू 14 धावा. संग्राम या वेळेला मोठा फटका ऑन साइडला. एक धाव घेण्यात यश. 2 चेंडू 15 धावा. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू वंश मार्गस्थ. फलंदाजी मार्कवर आहे सूरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला क्रीजवर एक केरी धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना फलंदाज सूरज. 3 चेंडू 16 धावा. चौथा चेंडू संग्राम ऑन स्ट्राईक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय ऑन साइडला. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. हलक्या हाताने पुन्हा एकदा एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट यांच्या मार्फत. फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. ओमसाई संघाकडून चौथा फलंदाज क्रीजवर. एक शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या होते 17. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू 17 धावा आतापर्यंत केल्यात ओमसाई संघाने. यावेळेला नवीन नौका फलंदाज पाहायला मिळतोय मयूर ऑन स्ट्राईक. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर वंश. नवीन फलंदाज मयूर. पायाचा सुंदर फटका हलक्या हाताने खेळून काढल्या ऑफ साइडला. एक धाव वाढ. उर्वरित 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 18. डीसी यावेळेला शेवटचा हाताळत असताना आशुतोष. सुंदर चेंडू तितका चांगला सुंदर फटका पाहायला मिळाला. डिक्लेअरच्या स्वरूपात कटच्या साह्याने खेळलेला चेंडू. मयूर यांची सुंदर फलंदाजी 2 चेंडूमध्ये देऊन धावा आतापर्यंत खेळी हाताळले. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू फलंदाजी मार्कवर आहे सूरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असफळ. एक धावाने हळुवार पद्धतीचा खेळ, संत गतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय ओमसाई संघाकडनं. आतापर्यंत शेवटच्या षटकातल्या 2 चेंडू आणि 20 धावा हाताळल्यात. काहीसं बॉल टू रनचं समीकरण पाहायला मिळतोय ओमसाई संघाकडून. पुन्हा एकदा तिसरा चेंडू शेवटल्या षटकातला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट होतोय. एक डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल वंश यांची. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं शेवटचं शतक हाताळत असताना आशुतोष सुंदर गोलंदाजी पार पाडतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणखी एक सुंदर
चेंडू पाहायला मिळाला. आशुतोष अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, शेवटचं शतक हात असताना खूपच सुंदर गोलंदाजी करतोय. एक 5वा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सलग 3रा चेंडू निर्धाव व रनआउट देखील पाहायला मिळतोय. स्वतः मयूर शेवटचा चेंडू, साहिल ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज मोठा फटका यांनी देखील मारलाय परंतु सफळ झालाय. एक धावावरती समाधान म्हणायला लागतंय ओमसाई संघाला. उर्वरित 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 22, त्याचप्रमाणे माफी असो 21 आणि त्याचप्रमाणे 22 धावांचं आव्हान दिलं VVSC संघाला. माऊली वर्सेस PCC दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती आहे की लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचं, नाणेफेकीचा कॉल करायचा आहे, टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. ओमसाई संघाने उर्वरित 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावांचा खेळ हाताळलाय. 22 धावांचं आव्हान दिलंय VVSC संघाला. पाहायचे कशा प्रकारची फलंदाजी हाताळतायत. एक अतिशय अतितटीचा सामना पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ उर्वरित 3 खेळी हाताळले आणि तिन्ही मॅचेस जिंकून आलेले आहेत. एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑन साइडला. क्रीजवर 1 धाव पूर्ण. 1 चेंडू 1 धाव. पहिला गोलंदाज मनोहर, पहिला शतकातला पहिला चेंडू मनोहर हाताळत असताना 1 धाव खर्च केल्यात. त्याचप्रमाणे फलंदाज स्ट्राईकवर आहे राज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला खराब क्षेत्ररक्षण. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव 22च्या स्वरूपात प्राप्त होते. 2 चेंडू 2 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल मनोहर यांची. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्रीजवर खेळून काढलेला चेंडू आशुतोष. 3 चेंडू 3 धावा. एक थोडंसं कमी धावांचं समीकरण पाहायला मिळालंय ओमसाई संघाकडून. पाहायचं डिफेंड करतात का स्कोर. 4था चेंडू पुन्हा एकदा त्याचप्रमाणे हळूवार पद्धतीने खेळून काढलेला चेंडू ऑफ साइडला. एकेरी धाव संख्याने संघाची धाव संख्या 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मनोहर. 5वा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताचा खेळाचा प्रयत्न. बॅटची कडा घेत असताना चेंडू निघून चाललाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावासाठी 5 चेंडू 5 धावा. एक छोटंसं समीकरण पाहायला मिळालं. त्याच पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे राज. फुलटॉस चेंडू. ड्राईव्ह केलाय चेंडूला ऑन साइडला. उर्वरित 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 6. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली मनोहर यांची. एक नवीन गोलंदाज साहिल. वैयक्तिक पहिल्या व सांघिक दुसरं शतक हाताळत असताना साहिल. पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी करतो. आपल्या संघाला कमबॅक करून देतो का.
एक छोटंसं समीकरण असल्या कारणाने सुंदर गोलंदाजी करावी लागते. पाहायचंय पहिला चेंडू साहिल यांचा, एक अतिरिक्त चेंडू, नो चेंडू पाहायला मिळतोय. 1+1 2 धावा. चला तर मग रिव्ह्यू घेतलाय. आव्हान एक चॅलेंज केलंय पंचांना. नो चेंडू. यावेळेला पंचांचा निर्णय अचूक. नो चेंडू, एक अतिरिक्त धाव. 1+1 2 धावा अतिरिक्त. टोटल धाव संख्या संघाची 8. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. काहीसा खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू साहिल यांचा खराब चेंडू. आधीच स्कोअर कमी. पुन्हा एकदा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढल्या. ऑफ साईडला डिक्लेअरच्या स्वरूपात माफी असावी. स्ट्राईक रोटेट होते. 1 धाव पूर्ण. 1 चेंडू 9 धाव. कुठेतरी आपल्याला पडला झुकताना दिसतोय VVSC संघाच्या तर्फे. दोन चेंडू मध्ये टोटल धाव संख्या होते 10. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय. 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. हलक्या हाताने ऑफ साइडला कट केलाय चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव. 13. सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू. ओमकार हलक्या हाताने फुलटॉस चेंडूला 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या होते 15. 12 चेंडू. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या होते 15. 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू होते. 7 धावांची आवश्यकता. सुंदर फटका. कट केल्या चेंडूला डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. इकडून जर मॅच काढायची असेल तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल. तब्बल गोलंदाजी तुम्हाला जर इथनं मॅच जिंकायची असेल तर युवराज सयाजीनगर सारखी गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज बाद होताना दिसतोय. डीजे
6 धावांची आवश्यकता. 10 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी. काही कमबॅक करू शकतात का पाहायचंय. कुठेतरी मॅच निघू शकते का. उर्वरित 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 धावांची आवश्यकता VVSC संघाला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पिचवरती 1 धाव घेण्यास सफळ. 17 3 चेंडू 17 धावा. 5 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 5 धावांची. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. 18 धावा. 4 धावांची आवश्यकता. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठा फटका ऑन साइडला निघून चालला चेंडू. 4 धावांसाठी चौकार. VVSC संघ विजय ठरतो या ठिकाणी. तर आता झालेल्या सामन्यामधील VVSC संघाचा आशुतोष ठरतो मॅन ऑफ द मॅच. PCCच्या कर्णधाराने यायचंय लवकरात लवकर. त्वरित करायचंय. टॉस का बॉस जवळ यायचंय. चला तर प्रथमेश खरे यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आशुतोष यांना प्रदान करायचा आहे. खूप सुंदर खेळी काढली आहे त्यांनी.